5 वर्षापूर्वी मी जेव्हा रनिंगची सुरुवात केली, माझ्या आहारामध्ये बदल केले, माझं लाईफस्टाईल चेंज केलं, मला खूप फायदे मिळत होते. पण मी एक खूप मोठी चूक करत होते. ती म्हणजे माझ्या जवळच्यांना, मित्रांना, नातेवाईकांना सल्ला देणे. ज्यावेळेला आपण बदल करतो, आपल्याला फायदे दिसतात, त्यावेळेला आपणही समोरच्या व्यक्तीला सल्ले द्यायला जातो. आपल्याला वाटत असतं आपल्याला फरक पडलाय तर त्यानेही बदलावं ही आपली अपेक्षा होऊन जाते. परंतु आपण कुणालाही बदलू शकत नाही. उलट या सततच्या सल्ल्याने आपल्याच जवळच्या व्यक्ती आपल्यापासून दुरावायला लागतात. त्यामुळे अनेक जण तुम्ही जे माझ्या व्हिडिओजवर कमेंट करत आहात की आम्ही आमच्या वाईफला सांगतो, आम्ही आमच्या आईला समजावतो, आमच्या वडिलांना समजावतो, पण ते ऐकत नाही. खूप सल्ले देण्याचा प्रयत्न करू नका. कुणी स्वतःहून विचारायला येत असेल तर त्याला मदत नक्की करा, पण मागितलेला नसताना कोणालाही सल्ला देऊ नका. कारण बदलाची आपली अपेक्षा जरी असली तरी बदल हा आपल्या मनाप्रमाणे होणार नाही. या जगात आपण कुणाला बदलू शकतो तर तो फक्त आपण स्वतःला बदलू शकतो. त्यामुळे आपण स्वतःमध्ये बदल करा, स्वतः लाईफस्टाईल चेंज करा, पौष्टिक आहार घ्या, एक्सरसाइज सुरू करा. तुमच्यातल्या बदलाने अनेक जण तुमच्या उदाहरणातनं शिकतील हे नक्की. माझ्या प्रवासात ही गोष्ट मला उशिरा लक्षात आली, पण तुमच्या प्रवासातही हे होऊ देऊ नका. स्वस्थ राहा, मस्त राहा. धन्यवाद.